फ्रेंड्स, माय सेल्फ कैडेट वैष्णवी संजय भैटे। आजचा आपला टॉपिक आहे डायपोल मुवमेंट। तर डायपोल मुवमेंट म्हणजे प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ चार्जेस, दोन चार्जेसच्या मॅग्नेट्यूडचा प्रोडक्ट किंवा त्यांच्यामधील डिस्टन्स म्हणजे डायपोल मुवमेंट। जिओग्राफीमध्ये साऊथ पोल, नॉर्थ पोल असे दोन पोल्स असतात, तसे केमिस्ट्रीमध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह असे दोन पोल असतात। तर डायपोल मुवमेंट ह्याच्यामध्ये पोलार, नॉन पोलार अशा टाईपमध्ये दोन प्रकार पडतात। तर पोलार कोणते आणि नॉन पोलार कोणते ते ओळखायचं। त्याच्या आधी डायपोल मुवमेंट हे या साइनने डिनोट केलं जातं। आणि डायपोल मुवमेंट फाइंड करण्यासाठी एक फॉर्म्युला पण आहे, डायपोल मुवमेंट इज इक्वल्स टू चार्ज इंटू डिस्प्लेसमेंट। आणि डायपोल मुवमेंटचं SI युनिट आहे डीबे। तर आपण डायपोल मुवमेंटचे आता एक्झाम्पल बघूया, पोलार कोणते आणि नॉन पोलार कोणते। फॉर एक्झाम्पल BF3 पहिल्यांदा हायब्रिडायझेशन चेक करून घेऊया। B वरती 3 चार्ज लागतो, त्याच्यामुळं हायब्रिडायझेशन मेथडनी पहिल्यांदा हे काढून घेऊया। याचं हायब्रिडायझेशन आलेलं आहे। sp3 with 0 lone pair। sp3 with 0 lone pair। तर ह्याच्यामध्ये ह्याचं स्ट्रक्चर असे येणार। तर इथे यांच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग होणार नाहीये। बॉन्ड ब्रेकिंग ज्याच्यामध्ये होत नाही त्याच्यामध्ये चार्जेस लागत नाहीत, आणि चार्जेस जर नाहीत लागले तर तो पोल तयार होत नाही, म्हणून हा नॉन पोलार आहे। डायपोल इज इक्वल्स टू 0 म्हणजे नॉन पोलार आहे। आता पोलार वाला एक एक्झाम्पल बघूया। पोलार मध्ये CH3Cl, C वरती 4 चार्जेस आहेत, तिला एक 1 Cl कंबाईन होणार आणि 3 H जोडले जाणार। हायब्रिडायझेशन येते sp3 का विथ 0 लोन पेयर। तर इथे त्याचं स्ट्रक्चर असं आहे ना, इथे हे तिन्हीचा इक्वल फोर्स असणार, त्याच्यामुळे इथे बॉन्ड ब्रेकिंग होणार, म्हणून हे पोलार आहे। डायपोल इज नॉट इक्वल टू 0। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा।